श्री स्वामी समर्थ स्वामी चरित्र सारामृत अध्याय 15 श्री गणेशाय नमः. अंतरी स्वामी भक्ती जडिताचारी पुरुषार्थ येथे हाता. पाप ताप दैन्य वार्ता तेथे काही नवरेची सर्व कामना पुरवून अंती दाविती सुरभुवनी जे नर करीती नामस्मरण ते मुक्त याच देही. मंगळवेढे ग्रामांत राहत असता श्री समर्थ ग्रामवासी जन समस्त वेडा म्हणती तयासी. शीतोष्णाची भीती नसेची ज्यांची चित्ती सदा अरण्यात वसते एकांत स्थळी समर्थ. परमेश्वर रूप येते ऐसे ज्याच्या वाटेची तिथे करिता स्वामी भक्तिजन हासती तयाती. त्यावेळी मंगळवेढ्यात बसप्पा तेली राहत दरिद्र पिढीला बहुत दिन स्थिती तयाची. तो एके दिनी फिरत सहज वना माझी जात तो देखिले श्री समर्थ दिगंबर यतिराज. कंटकशय्या करून तिये वर केले शयन ऐसे नवल देखून लोटांगण घाली तसे. अष्टभावे दाटून माथा ठेवी श्रीचरणी म्हणे कृपा कटाक्ष करून दासाकडे पाहावे. स्वामी चरणाचा स्पर्श हाता ज्ञानी झाला तो तत्वता कर जोडून या स्तविता झाला बहुत प्रकारे. पाहून या प्रेमळ भक्ती अंतरी संतोषली येती. वरद हस्त ठेविती तत्काळ मस्तकी तयाचे. बसप्पाची श्रीचरणी मन जडले ते पासून राहू लागला आणि शिदिनी स्वामी सानिध्य आनंदे. मग बसप्पाची कांता ऐकून येशी वार्ता करीतसे आकांता. म्हणे घर बुडाले बसप्पा येता गृहासी दुष्टोत्तरे बोले त्यासी. म्हणे सोडिले संसारासी वेड काय लागले परी बसप्पाची चित्त स्वामी चरणी आसक्त. जनापवादा न भीत नसे चाड कोणाची. एके दिवशी अरण्यात बसप्पा स्वामी सेवा करीत तव झाली असे रात. घोर दम दाटले चित्त जडले श्रीचरणी भीती नसे काही. म्हणे 2 प्रहर होता रजनी समर्थ उठून चालले. पुढे जाता समर्थ बसप्पा मागे चालत प्रवेशले घोर अरण्यात. क्रूर श्वापदे ओरडती परी बसप्पाचे चित्त न वाटे काही. भीती स्वामी चरणी जडली वृत्ती देह बाण नसेची. तो समर्थ केले नवल प्रकट झाले असंख्य व्याल. भूभाग व्यापिला सकळ तेजे अग्नि समान. पादस्पर्श सर्पा झाला बसप्पा भानावर आला. अपरिमित देखिला सर्प समूह चोहीकडे. वृक्ष शाखा अवलोकित तो सर्पमय दिसत. मागे पुढे पाहत तो दिसत सर्पमय. पाहून ऐसी परी भयभीत झाला अंतरी तो तयांसी. मधुरोत्तरी समर्थ काय बोलले भिवू नको या समयी. जितुके पाहिजे तितुके घेई न करी अनुमान काही. दैव तुझे उदेले ऐसे बोलता समर्थ बसप्पा भय सोडून त्वरित करी घेऊन अंग वस्त्र टाकीत एका सर्पावरी गुंडाळून. सर्प त्वरित सत्वर उचलून घेत तव सर्प झाले गुप्त. तेजही नष्ट झाले तेथून परतले सत्वर ग्रामा माझी आले. बसप्पा सहित बैसले समर्थ एका देऊळी. तेथे आपले अंगवस्त्र बसप्पा सोडून पाहत तव त्यात सुवर्ण दिसत. सर्प गुप्त झाला ऐसे नवल देखून चकित झाला अंतकरणी माथा. माथा ठेवी स्वामी चरणी प्रेमाश्रुनयनी वाहती. त्यासी बोलती येतीश्वर घरी जावे तो सत्वर. सुखे करावा संसार दारा पुत्रा पोषिजे. असो तो बसप्पा भक्त संसार सुख उपभोगित. रात्रंदिन श्री स्वामी समर्थ मंत्र जपे अत्यादरे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदाभाविक परिसत पंचमोध्याय. गोडा श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शिरस्तु शुभभवस्तु.